लाचखोरीच्या आरोपातून पोलीस दलातील मुख्य क्लार्क संतोष पानकरचं निलंबन झालंय। आजवर त्यानं अशा पद्धतीनं किती रक्कम मिळवली आहे, त्याला कुणाचा वरदहस्त आहे अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। पानकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या बँक खात्यावर असलेली 7 ते 9 कोटीची रक्कम नेमकी कुणाची आहे त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेनं अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्याकडे केली आहे। कोल्हापूर पोलीस दलातील बदल्यांसाठी मुख्य क्लार्क संतोष पानकरनं पैसे घेतले होते। त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्याला निलंबित केलं। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी पानकरच्या आर्थिक व्यवहारांबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांची भेट घेतली। संतोष पानकरच्या बँक खात्यावर असलेले कोट्यवधी रुपये कुठून आले याची पोलीस दलानं सखोल चौकशी करण्याची मागणी संजय पवार यांनी केली आहे। गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत। त्यातील गुंतवणूकदारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलंय। गुंतवणूकदारांना चौकशीच्या बहाण्यानं बोलावून घेऊन पोलिसांनी लाखो रुपयांची लूट केल्याचा आरोप संजय पवार आणि विजय देवणे यांनी केला। संबंधित ॲडिशनल एसपी साहेब धीरज कुमार साहेबांना विनंती केल्या ह्या संतोष पानकर त्याची असलेल्या 7 अकाउंटवरची सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्या कठोर कारवाई करा। तरच अशा 8-10 लोकांमुळे काही कनिष्ठ अधिकारी असतील, काही वरिष्ठ अधिकारी पूर्वीचे असतील की आजही असतील, त्या लोकांचं पोलीस खातं जर बदनाम होणं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुख प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत। ॲडिशनल एसपी त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत। तरच तुमच्या पोलीस खात्यावर विश्वास वाढेल, अन्यथा पोलीस खात्यावरचा विश्वास राहणार नाही। शाहूपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तसंच एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या मेहुण्यामार्फत गुंतवणूकदारांकडून पैसे उकळले गेले। काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे अनेक आर्थिक घोटाळ्यांचा तपास संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप देखील शिवसेनेनं केलाय। संतोष पानकरसह पोलीस दलातील बर्गे नावाच्या कर्मचाऱ्याचे आर्थिक व्यवहार तपासावेत, शिवाजी पार्कातील हॉटेल खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केली आहे। यावेळी मंजित माने, अवधूत साळोखे, संतोष रेडेकर, दिलीप देसाई, चंदू भोसले, दिनेश साळोखे, स्मिता सावंत, पूनम फडतरे, पप्पू कोंडेकर, अनिकेत घोटणे, अभि बुकशेट, प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।